महत्त्वाची अपडेट आहे। कॅगच्या नव्या अहवालामुळे रेल्वे स्थानकांमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। देशातील 512 स्थानकांपैकी तब्बल 412 रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्यात घातक इकोलाय जीवाणू असल्याचं उघड झालंय। यात कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही समावेश आहे। या गंभीर प्रकारामुळे प्रवाशांच्या आरोग्यासोबत खेळ होतोय। कॅगनं रेल्वेला पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून मूलभूत सुविधेकडे लक्ष देण्याच्या सूचना केलेल्या आहेत। नुकताच कॅगने संसदेमध्ये एक अहवाल सादर केला आहे। तो अहवाल आहे मध्य रेल्वेच्या स्थानकाच्या मूलभूत सुविधा व तिथल्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल आणि ज्या काही 512 स्थानकांच्या जे नमुने घेण्यात आले आहे व मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे त्यामध्ये जे 412 स्थानक आहेत त्यात पाण्याची जी गुणवत्ता आहे ती दूषित आढळून आली आहे। त्यामध्ये कल्याणसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व त्याचबरोबर 412 स्थानक त्यामध्ये आढळून आले आहे। कॅगने यांच्यावर हा अहवाल संसदेत सादर केला आहे व त्याचबरोबर जे काही मध्य रेल्वे आहे त्यांना शिफारस केली आहे की तुम्ही पाण्याच्या गुणवत्ता व त्याचबरोबर जे काही स्थानकाच्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यावे। आता हेच बघणं गरजेचं आहे की मध्य रेल्वे कॅगचा अहवाल किती गांभीर्याने घेते ते। संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज, कल्याण।